हाय हॅलो नमस्कार, कशात सर्वजण मस्त मजेत ना. तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुद्धा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि मी एक 8-10 दिवसाच्या पाठीमाग व्हिडिओ टाकलेले 4-5 ब्लाऊज परत शिवायला आलेले आहेत आणि 4-5 होते बिना अस्तरचे वगैरे, तर ते सगळे शिवून इस्त्री वगैरे करून ते सगळे दिले आणि अस्तरचे 5 होते तर ते शिवायचे होते. मग इथं 5 ब्लाऊज मी कशा पद्धतीने शिवलेत बघा. इथं अस्तर एकाच ताईंचे होते, त्याच्यामुळं सगळे अस्तर एकत्र ठेवले, कटिंग केले आणि ह्यातले 2 जरासे वेगळे शिवायचे होते आणि 3 एकसारखे गोलगळ्याचे शिवायचे होते. मग मी सगळे एकावर एक ठेवून सगळं कट करून घेतले अगोदर. तर इथे सगळे ब्लाऊज एकाच कस्टमरचे असल्यामुळे अस्तर वगैरे सगळे एकत्र ठेवून कट केले जातात. आणि हे जर वेगवेगळ्या कस्टमरचे असतील ना तर मग कटिंग पेपर कटिंग वेगळं आलं तर प्रत्येकांची माप वगैरे ठेवा, कट करा, त्यात खूप वेळ निघून जातो. तर इथे सगळे अस्तर मी अगोदर कट वगैरे करून घेतलेले आहेत. तर दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर हे सगळं कटिंगला घेतलं होते ब्लाऊज मी आणि सगळे एकत्र ठेवलं की कशाचं माप कुठं आहे ते सुद्धा कळत नव्हतं. पण फायनली सगळे अगदी व्यवस्थित तिथं 5ही ब्लाऊज मी कट करून ठेवलेले आहे तिथं. आणि किती म्हणजे प्रत्येक अस्तरला जे काही कटिंग केले ना तर त्याच मॅचिंगचं बांधून सुद्धा ठेवले, म्हणजे परफेक्टपणा मला लागतो असा. आणि इथं 3 वाजेपर्यंत आहेत ना तर सगळे इथं ब्लाऊज कटिंग करून ठेवलेले आहेत. आणि त्या दिवशी संध्याकाळीच मी इथं ब्लाऊज शिवायला सुद्धा घेतलेले आहेत. आणि 2 आहेत ना जरा सुळसुळ कापड होतं ना तर ते पहिला घेतले, म्हणजे जे अवघड किचकट काम असते ना तर ते अगोदर मी करत असते आणि जरासं सोपं असेल तर ते पाठीमागे ठेवत असते. तर त्या दिवशी 2 झालेच नाही, ते एक झाला आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी दुसरा एक शिवला, परत तिसरा एक शिवला. तर 2-3 दिवस गेले, कारण कटिंग केल्या लगेचच मी इथं शिवायला घेतलं होतं. त्यामुळे 3 दिवसामध्ये इथं माझे 5 ब्लाऊज शिवून झालेले आहेत. आणि होतात सुद्धा भरपूर अस्तरचे. दररोज 2 घेतले ना तरी पण चालतं, जास्त लोड घेत नाही. सकाळी एक शिवते आणि संध्याकाळच्या वेळेस वगैरे एक शिवत असते, त्यामुळं दिवसाला 2 तरी ब्लाऊज होतात. आणि इथं सगळे 5च्या 5 ब्लाऊज माझे सगळे शिवून झालेले आहेत. तर हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. बाय बाय.